तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत? मी मागणार नाही, घाबरू नका. बँक बुक आहे, खातेपुस्तक आहे. कोणाकोणाचं खातेपुस्तक आहे? हात वर करा. अरे बापरे, सगळे श्रीमंत लोक आहेत, सगळ्यांची खातेपुस्तक आहेत. हालेलुया. त्या खातेपुस्तकात किती किती पैसे आहेत तो तुम्हाला माहिती आहे का? अरे तुमचं खातेपुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये किती किती पैसे आहेत, तुमचे जमा किती आहे ते तुम्हाला माहिती आहे का? काढले किती ते माहिती आहे का? नक्की का? बघा हो. आणि ही बँक फसवते, पण ती बँक नाही फसवत. हालेलुया, हालेलुया. या बँकेविषयी गोष्ट मला आठवण आली म्हणून तुम्हाला सांगतो. आपली ताई आता उभी राहिली होती ना, सुतारताई, काय नाव तिचं, आपल्या निर्मलाची आई. तिचे किती त्याने बँकेमध्ये पैसे ठेवले होते, बँक ऑफ इंडियामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. झाली याला 3 वर्ष झाली असावी. आठवण सांगतो आली म्हणून, सावध करतो तुम्हाला. आणि त्या बँकेच्या लोकांनी तिचे 20,000 रुपये खाल्ले. तिचे मिस्टर गेले बँकेत शेतीसाठी पैसे काढायला. ते म्हणतात की तुम्ही कधीच काढलेत? अरे याने तर पैसे काढलेच नाहीत. त्यांनी दाखवलं, ही काय तुमची सही? त्याची सही नाहीच. काय करणार होता बँकेच्या समोर? बँकेला भांडणार कोण? माझ्याकडे आली रडत रडत, असं झालं बघा, असं केलं. म्हटलं ठीक आहे, करू आपण. तुम्ही नाही ना काढले, ठीक आहे. मग बँकेच्या बापाला मी लिहिलं. एक बँकेचा बाप तिथे पुण्यात बसतो, ह्याचा मोठा, बँक ऑफ महाराष्ट्राचा. त्यानं लिहिलं की ह्यानी असं असं केलेलं आहे, ही सही त्याची नाही, हे हस्ताक्षर त्याचं नाही, तुमच्या बँकेच्या लोकांनी फ्रॉड केलेला आहे आणि मी तुम्हाला पोचवेन, लक्षात घ्या. बँक घाबरली, धावते पळते सुटले. तिला बोलवलं, तू तिकडे कशाला पोचली, आम्हाला सांगायचं ना. पैसे परत दिले. पण आमची वरची बँक. हालेलुया. आज आपण बघूया आपल्या खात्यामध्ये किती, त्या पुस्तकामध्ये किती पैसे आहेत. जसं आपलं बँक जमा खर्च दाखवते, आपल्या पासबुकामध्ये लिहिते, अमुक भरले, अमुक काढले, त्याचप्रमाणे वरची जी बँक आहे मोठी, त्याच्यामध्ये एक पैशाचीही लबाडी होत नाही. त्या बँकेचा मालक काय म्हणतो, शेवटची दमडी फिटेपर्यंत तुमची सुटका होणार नाही. पहा, दमडी आपल्याला फेडायची आहे. आता मला सांगा, आपला हिशोब ठेवणारा पईचा हिशोब ठेवतो, आपल्या क्षणाक्षणाचा हिशोब ठेवतो. तिथे रुपये नाहीत, तुमचे शब्द तिथे जमा आहेत. तुम्ही काय बोललात, कोणाला काय बोललात, कुठे जमा आहे? तिथे जमा आहे. तुमचे पाय तुम्हाला कुठे घेऊन गेले होते, तुमचं हृदय तुम्हाला कुठे घेऊन गेलं होतं, तुमचे विचार तुम्हाला कुठे घेऊन गेले होते, तुमच्या हातानं कुठलं काम केलं. बरं, जमा केलं का खर्च केला? ह्याचा हिशोब तिथे आहे. तिथे रुपयांचा हिशोब नाही. तिथे रुपये सोनं काहीही चालत नाही. तुमचे शब्द, तुमचं कर्म, तुमची वागणं, तुमचं बोलणं, तुमचं बायबल वाचणं, तुमची प्रार्थना ही तिथे वर जाते प्रियानो, आणि तिकडे ती जमा होते. वाचा बघू एक वचन, प्रकटीकरण 20 अध्याय 11 ते 15. हे वचन मी वसईला घेतलं आणि ते खूपच आशीर्वादित झालेलो. तेच तुम्हाला पण देतो. प्रकटीकरण 20 अध्याय 11 पासून 15 पर्यंत. वचन.
पान नंबर 1503, प्रकट 20:11. नंतर मोठे पांढरे राजासन आणि त्यावर जो बसलेला त्याला मी पाहिले. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी आणि आकाश पळाले आणि त्यांच्याकरिता ठिकाण सापडलं नाही. मग मेलेले लहान आणि थोर हे त्या राजासनापुढे उभे राहिलेले मी पाहिले आणि पुस्तके उघडण्यात आली. तेव्हा दुसरे पुस्तक जे जीवनाचे आहे तेही उघडण्यात आले. पुस्तकं उघडण्यात आली. पुस्तकं कुठे आहेत? जमा खर्च कुठे आहे? वरती लिहिला जातोय. पुस्तकं उघडण्यात आली. खाते पुस्तक उघडण्यात आलं. बघा हो, नीट लक्ष द्या. तेव्हा दुसरे पुस्तक जे जीवनाचे आहे तेही उघडण्यात आले आणि त्या पुस्तकांमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या होत्या त्यावरून मेलेल्यांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे ठरवला गेला. आमेन. मेलेल्यांचा न्याय. आपण मरणार ना? काय मरणार आहे? पण न्यायासमोर आपल्याला उभं राहायचं आहे. मग आपण मेलेले का? मेलेले न्यायासनासमोर उभे राहतील का? नाही. पण मेलेल्यांचा न्याय ठरवण्यात आला. आपण मरणार आहोत उद्या, पण हिशोब देण्यासाठी आपण देवाच्या समोर असणार आहोत. आमेन. मेलेल्यानंतर काही संपतं का? नाही. हिशोब द्यायला आपण देवाच्या समोर उभे राहतो. जे आता वाच पुढे. तेव्हा समुद्राने आपल्याचे मेलेले होते ते दिले. समुद्रानं दिले. जे बुडून मेले होते, बोटी बुडल्या होत्या, मेले होते. टायटॅनिक बुडली, त्याच्यामध्ये हजारो मेले, पण ते समुद्रानं दिले. आणि मरण व मृतलोक यांनी आपल्यात जे मेलेले होते ते दिले. ते दिले. जमिनीतून दिले. सगळे घे प्रभू. आणि पुढे आणि ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्यातील प्रत्येकाचा येस न्याय येस ठरवला येस गेला. येस 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 प्रियानो. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ही तुमची संपत्ती. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ही काय आहे? संपत्ती. आता तिथे खर्च जास्त आहे का जमा जास्त आहे? आपलं काय जास्त आहे? आपलं काय जास्त आहे? आपली कर्म काय दाखवतात प्रभूकडे? जमा दाखवतात की झिरो दाखवतात? हॅलो, आज विचारा, आपली कर्म काय दाखवतात? लिहिली. अमकीची वाट बघत उभा होता, लिहिलं. अमक्याची वाट बघत उभी होती, तिथं लिहिलं. नवली झाली, लिहिलं. लिहिलं. काय मिळेल आज? आज आपण खर्च केला असेल, आपण शेवटची दमडी फेडू. प्रभूला सांग, प्रभू मी येते, मला सांग, मला दमडी फेडायची आहे. मी बाजूचीला शिवी मारली असेल, जा. म्हणून प्रभू म्हणतो, जा क्षमा माग. भावा बहिणी विरुद्ध काही कुरकुर केली असेल, वाईट बोललं असेल, प्रभू म्हणून म्हणतो, जा. ते दान तेथे देण्याच्या अगोदर तू जा आणि त्या भावाशी समेट कर. तुझं खातं कर्जातून मोकळं होईल. तुझ्या खात्यावर कर्ज राहणार नाही. काढायचं. आमेन. हालेलुया. पहा, वाचलं का 15 पर्यंत? वाचा बाबा. तेव्हा मरण व मृतलोक अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. कुठे मरण, कुठे टाकलं गेलं? यांच्या कर्ज फार होतं. हे जे टाकलं गेलं ना, ह्यांच्यावरती काय होतं? कर्ज फार होतं. भांडणं केली होती, दारूबाजी केली होती, व्यभिचार केला होता, वाईट धंदे केले होते, नवलेगिरी केली होती, नवली झाली होती, नाही का? एका चांगलं घर धुळीस मिळवलं होतं. जेव्हा नवली जाते ना एखादी,
ती लग्नाची जी बायको असते ती हाय खाते, हाय, आणि तिची हाय त्या नवलीला लागते. सोपं नाही हे, देवानं जोडलंय, त्याच्यामध्ये मध्येच दुसरी घुसली. काय झालं? मुलं रडायला लागली. बायको हक्काची, तिनं नवऱ्याबरोबर संसार केला होता, ती रडायला लागली. हाय तिची हाय लागली तिला. सुखी राहील ही नवली? बाप्तिस्मा घेऊन जिनं असं केलंय ती सुखी राहील? नाही राहणार रेणू, नाही राहणार. हो, मी पेटतो इथे उभा राहिलो की आत्म्यानं पेटतो, कारण हे काय चाललंय माझ्या लोकांमध्ये. म्हणून मी तुम्हाला आज हे वचन दाखवतो की तुमच्या खात्यामध्ये काय आहे, जमा आहे का कर्ज आहे. कर्ज सोडा, कर्ज बस परत ते वचन बाळा. तेव्हा मरण व मृत्यू हां, ही अग्नीच्या सरोवरात अग्नीमध्ये टाकली गेली. अग्नी, न विझणारा अग्नी. लाव्हा रस माहिती आहे ना तुम्हाला, उकळता रस, दगडाचा रस, हा, लाल 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 लाल, न विझणारा, तो आहे खाली. त्याच्यावरती आपण उभे आहोत, आपल्या पायाखालीच आहे तो रस. अग्नीचे सरोवर, अग्नीचे सरोवर, अग्नीचं सरोवर. आपण कुठे जाणार? त्या लाव्हा रसात. जर आपल्यामध्ये जमा नसेल तर, आपल्या पुस्तकात जमा नसेल तर आपण खाली, आपल्या पायाखालीच आहे तो रस तांबडा, उकळतोय खडखड खडखड, आणि कधीतरी डोंगर फोडून बाहेर येतो. तो पायाखाली आहे तोच बाहेर येतो ना. आपण कुठे उभे आहोत? कधीच विसरू नका, आपल्या पायाखाली ती जळती भट्टी सर्वदा तयार आहे. हालेलुया. म्हणून मागच्या वेळेला आपण जो व्हिडिओ पाहिला, इथे लाव्हा रस कसा शेवटच्या काळात कसा उकळून बाहेर येतो बघा तुमच्या यूट्यूबवर. पायाखाली आहे आपल्या, त्याच्यावरच आपण उभे आहोत. 3-4 किलोमीटर जर खाली गेलो आपण सरळ, तो रस उकळतो. हालेलुया. आपण बोरिंगला बोर मारतो ना, 300 फूट 400 फूट जायके मारतो, काय येतं बाहेर? पाणी येतं ना. मग 3-4 किलोमीटर 5 किलोमीटर जर बोर केलं तर काय बाहेर येईल? लाव्हा. खाली आहे. हालेलुया. वाच आता पुढे. जो कोणी जीवनाच्या पुस्तकात लिहिलेला नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. त्या लाव्हा रसात टाकला गेला. सरोवर, अग्नीचं सरोवर खालीच आहे, जास्त लांब नाही, खालीच आहे. हालेलुया. जर तलासरीतलं पाप वाढलं तर तो फुटेल खालून. माहीत नाही मला, देवाची इच्छा. फुटेल, घुमकन उडेल, आणि सगळी तलासरी त्या लाव्हा रसामध्ये, उकळत्या रसामध्ये काय होईल? काहीच राहणार नाही. त्या रसामध्ये आपल्याला जावं लागेल. वाच पुढे. 21वा अध्याय आणि 27वं वचन बघा. 21 अध्याय आणि 27 वचन. कोणती अशुद्ध गोष्ट आणि अमंगळपणा व लबाडी करणारा त्यात जाणारच नाही. आमेन. कुठे जाणार नाही? देवाच्या राज्यामध्ये कोण जाणार नाही? कोणतीही अमंगळ गोष्ट, अमंगळ म्हणजे वाईट, अपवित्र गोष्ट करणारा, शिवी मारणारा, तोंडानं वाईट बोलणारा, डोळ्यानं वाईट पाहणारा, हृदयानं वाईट विचार करणारा, कोणताही प्रकार, हातानं केलेला वाईट प्रकार, हृदयानं केलेला वाईट प्रकार, डोळ्यानं केलेला वाईट प्रकार, असा करणारा मनुष्य स्वर्गराज्यामध्ये जाणार नाही. कारण त्या खाते पुस्तकामध्ये त्याच्या खात्यावरती 0 आहे. का नाही जाणार तिथे?
खातेपुस्तकामध्ये त्याच्या नावावरती काय आहे? 0 उलट कर्ज, देवाच्या रक्ताचं कर्ज. तुमची पापं भरण्यासाठी, कर्ज फेडवण्यासाठी प्रभू येशूनं आपलं रक्त दिलं होतं, वधस्तंभावरती प्राण दिले होते, मरण पत्करलं होतं. तुमची ही पापं लाखेसारखी, आगीसारखी पापं धुवून स्वच्छ करावी म्हणून त्यानं आपलं रक्त आपण्यासाठी दिलं होतं. ते आम्ही तुच्छ मानलं तर काय? काही आशा आहे? कर्ज दिलं होतं. प्रभूचं रक्त हे आमच्यावरती असलेलं मोठं कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी आपल्याला डोळे, हात, पाय दिलेले आहेत की आणि तू ते कर्ज फेडलं का? कर्ज फेडण्याचे खूप प्रकार आहेत. जर तुझ्या गालावर कोणी मारलं तर दुसरा गाल तू पुढं कर. कर्ज फेडलं. आमेन. मार खाल्ला आणि प्रभूचं कर्ज फेडलं. कोणी फाळणी दिली नाही म्हणून मारलं का दाणक्याने? काय केलं तुम्ही? कर्ज फेडलं. कर्ज वाढवू नका, फेडा. हालेलुया, हालेलुया. आता तुम्हाला अधिक सांगण्याची गरज नाही. कर्ज कसं फेडायचं आहे तुम्हाला माहीत आहे का नाही माहिती? सांगा. नाही असेल तर मी सांगतो तुम्हाला. माहिती आहे ना? फेडायचं आहे बाबांना. आपलं बँक बुक क्लिअर करून टाका. त्याच्यामध्ये कर्जाचा शेरा आहे तो काढून टाका. लिहू द्या ह्याच्यावर कर्ज नाही तर बॅलन्स आहे. हालेलुया, बॅलन्स आहे. आज तो दिवस आहे, उद्या माहीत नाही. प्रभूला सांग, प्रभू अशाच त्या पापाच्या आणि कर्जाच्या स्थितीमध्ये मला मरण देऊ नको. मला थोडी संधी दे, मी कर्ज फेडेन, दमडी फेडेन. हालेलुया, हालेलुया. पहा प्रियानो, त्याच्यानं एक उदाहरण तुम्हाला आता आणखीन सांगतो. आपण जक्कयाला भेटायला जाऊया. कोणाला भेटायला जाऊया? कुठे भेटेल तो आपल्याला? कुठे भेटेल? चला, लोक 19, 1 आणि 2 जक्कयाला भेटू. तो काय करतो बघूया, कसं कर्ज फेडतो बघूया. पान नंबर 1256. पान नंबर 1256. लूक 19. नीट लक्ष देऊन वाचा. आज आपल्याला कर्ज फेडायचं आहे. आपण कशाला आलो? कर्ज फेडायला का वाढवायला? हॅलो, फेडायला. वाचा. आणि तो यरीहो येऊन त्यामधून जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक माणूस होता. तो तर जकातदारांचा प्रमुख होता आणि तो धनवान होता. आणि येशू कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न तो करीत होता, परंतु दाटीमुळे त्याची चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावून त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण तो त्या वाटेने जाणार होता. आणि येशू त्या ठिकाणी आला. तेव्हा तो वर पाहून त्याला म्हणाला, जक्कई, लवकर खाली उतर, कारण आज मला तुझ्या घरी राहिले पाहिजे. आमेन. ओ हालेलुया. मग त्याने लवकर खाली उतरून आनंदाने त्याचा अंगीकार केला. तेव्हा हे पाहून सर्व लोक गुणगुण करू लागले. ते म्हणाले, तो पापी माणसाच्या घरी उतरायला गेला आहे. पण जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, हे प्रभू, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो. कर्ज फेडायची सुरुवात केली. काय म्हणाला? हे प्रभू, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो. आणि जर मी कुंभाराने कोणाचं काही घेतलं असेल तर चौपट परत देतो. हालेलुया. चौपट परत देतो. मी कोणाचं लबाडीनं काही लुटलं असेल तर मी काय करतो? चौपट परत देतो. येस.
त्याला जाणीव झाली की माझ्यावर मोठं कर्ज आहे आणि त्याला जाणीव झाली की मला ते फेडायचं आहे. हालेलुया. त्याला ही पण जाणीव झाली की कर्जाचा बँकेचा मालक मॅनेजर इथे आहे. कोण आहे? बँकेचा मॅनेजर, स्वर्गीय बँकेचा मॅनेजर, मालक काय म्हणाल ते इथं आहे. मला ह्याच्याच पायाशी पडून ते कर्ज चुकत केलंच पाहिजे. दुसरं कुठेच ते चुकत होणार नाही. हो, हालेलुया, हालेलुया. जक्काई कसा होता? धनवान, श्रीमंत. आजच्या भाषेमध्ये गाडी, बंगले, जमीन जुमला सगळं काही त्याच्याकडे होतं. बरोबर आहे. या इकडच्या खात्यामध्ये बँक, इकडच्या जगातल्या बँक बुकमध्ये सगळं भरपूर त्याच्याकडे भरलेलं आहे. तुमच्या पण खात्यामध्ये भरलेलं असेल या जगातल्या बँकेमध्ये. पण वरची बँक रिकामी नाही. कर्ज, कर्ज. हालेलुया. पहा बरं, येशू रस्त्यानं जात आहे आणि हा बुटका माणूस आहे. त्याला काही येशूला पाहता येत नाही आणि त्याची उत्कंठा आहे येशूला पाहण्याची. उत्कंठा आहे. पुढे सांगतो मी तुम्हाला ती गंमत काय आहे. कसा पाहीन मी त्याला, कसं पाहीन. अरे आपला शाहरुख खान इकडून जायला निघाला तर काय होईल रे? सगळ्या गावाला कळलं शाहरुख खान येतोय, शाहरुख खान येतोय. गाडीत नाही, चालत चालत येतोय. तो लोक काय करतील? हां, अरे सांगा ना, कोणाची बायकांची जास्त होईल का पुरुषांची? मी नाही बोललो, मला नाही. मला माहित नाही. अशीच प्रसिद्धी त्या शाहरुख खानला जी असेल नसेल काय मला माहीत नाही. किंवा ऐश्वर्या राय जर निघाली तर काय रे, कोणाची गर्दी होईल रे जास्त? असं आहे. याला नको वाईट वाटायला. प्रभू असा सेलिब्रिटी होता. आजच्या भाषेमध्ये सेलिब्रिटी, तुम्हाला कितीपत माहिती आहे सेलिब्रिटी मला माहीत नाही, पण आमच्याकडच्या लोकांना सेलिब्रिटी चांगली माहिती असते. तर असा प्रसिद्ध माणूस प्रभू येशू प्रसिद्ध होता. प्रसिद्ध होता कोणत्या बाबतीमध्ये? नट होता का? नाही. नाही. ॲक्टर होता का? नट आणि ॲक्टर एकच आहे? नाही. मग काय होता? एवढी प्रसिद्ध कशी मिळाली? हो, तो एका मोठ्या बँकेचा मॅनेजर होता. कर्ज क्षमा करण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. हो ना. लंगड्यांचं कर्ज त्याने फेडलं, लंगडे चालू लागले. आंधळ्याचं कर्ज त्यानं फेडलं, आंधळे पाहू लागले. हालेलुया. मेलेल्यांचं कर्ज त्यानं फेडलं, मेलेले उठले. हो, हालेलुया. तुमचं काय? फेडायचं का तसंच ठेवायचं? मग तुम्हाला येशूला भेटावं लागेल. जग काय येशूला भेटायला त्याला बघता येणं ठेंगणा आहे. कुठं चढला? उंबराच्या झाडावर चढला. हालेलुया. येशू हृदय पारखतो. खूप जमलेले होते, गर्दी करीत होते, पण कोणाचंही हृदय येशूला परिपूर्ण वाटलं नाही. याचं वाटलं की त्याची तळमळ पाहिली, कारण ते जो पुढे बोलला ते बोलण्याच्या आधीच प्रभूला माहीत होता. काय बोलला? जग काय आलं, प्रभूनं पाहिलं वरते होता. नजरानजर झाली.
आणि प्रभू म्हणाला, जक्कया खाली उतर, आज मला तुझ्या घरी राहायचंय. शाहरुख खान म्हणाला एखाद्या मुलीला, आज मला तुझ्या घरी राहायचं आहे, तर क्या बात आहे, दनादन. किंवा ऐश्वर्या म्हणाली एखाद्याला, मला आज तुझ्या घरी राहायचं आहे, तर क्या बात आहे. कल्पना करायला काय हरकत आहे. पण जेव्हा येशू जक्कयाला म्हणाला, जक्कया खाली उतर, आज मला तुझ्या घरी राहायचंय, संपलं. हा तो बँकेचा मॅनेजर आज माझ्या घरी येणार आहे. आणि तो काय बोलणार आहे प्रभूला आधीच माहिती होतं. तो म्हणाला, मी जर कोणाचं कुभांडाने लबाडीने घेतलं असेल तर चौपट परत देतो. हालेलुया. ओ येस, हालेलुया. परत देतो. तेव्हा प्रभू काय म्हणाला, आज ह्या घराला तारण प्राप्त झालं आहे. हालेलुया. अरे बाबा, बँकेचा मॅनेजर ज्याच्या घरात आला त्याचं कर्ज राहील का? हो की नाही? मग आम्हाला कशाला बोलवलं प्रभूनं कर्ज ठेवायला? पहा बरं, का फेडायला? आमचं कर्ज प्रभू फेडतो. वाढवू नका. क्रूसखांबावर त्यानं आपलं कर्ज फेडलं की नाही? फेडलं ना. मग त्याच्यानंतर आम्ही वाढवलं का काय केलं? खात्यामध्ये भर घातली आमच्या का कर्जाची भर घातली? काय केलं? लिहिलं गेलं खात्यात, पुस्तकामध्ये लिहिलं गेलं ना की नाही? प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती कुठे लिहिली जाते? त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याचा त्याचा न्याय ठरवण्यात आला. जमा खर्चाचं पुस्तक काढलं गेलं. ज्याची जमा होते ते सर्व काळच्या जीवनाला, ज्याचं कर्ज होतं ते सर्व काळच्या नरकाला. बाळांनो, आज मी तुम्हाला समजावून सांगेन, उद्या नाही, कारण ती वेळ निघून गेलेली असेल. आज फेडण्याची वेळ आहे. ही वचनं आपल्याला जागृत करतात की मला फेडायचं आहे. कोणाचं घेतलं आहे का लबाडीने? अरे मला 5,000 दे ना, मी पगार झाला का तुला देतो. किंवा 1,000 दे ना, किंवा 500 दे ना, मी पगार झाला का तुला देतो. आणि पगार झाला का हा तोंड लपवीत पडतो. विचारलं तर काय म्हणतो? देईन ना, काय मेलो का? तू मेलास तर त्याचं नुकसान नाही होणार, तुझंच होईल. कारण तुला दमडी शेवटची फेडल्यापर्यंत तुझी सुटका नाही. हालेलुया, हालेलुया. फार जपा. कोणी कोणी बायकोला मारलं? कुठलं? अरे बायकोला कोणी कोणी कुठलं? बाप्तिस्मा झाल्यानंतर तुमची पापं धुतली गेली होती, कर्ज माफ झालं होतं. परत बायकोला मारून कर्ज वाढवलं का? बायकोनं नवऱ्याला शिवी मारलाय का? शिव्या मारलाय का? कर्ज माफ झालं होतं, आता परत वाढवलं का? पक्क लक्षात ठेवा, तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक गोष्ट लिहिली गेली आहे. लिहिली गेली आहे. मी सासूशी कशी वागली? माझं मूल जे देवानं मला दिलं होतं, मूल कोण देतो आपल्याला? दिलं होतं. म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना नातवंड फार आवडतात ना, माझ्यावरून मी सांगतो. म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना नातवंड फार आवडतात. तुम्ही म्हाताऱ्या व्हाल तेव्हा तुम्हाला समजेल.
नातवंडांसाठी तुमचा जीव तुटेल. मग त्या सुनेनं त्या म्हाताऱ्या आजोबाच्या हातातून मूल खेचून घ्यायचं का? बँकेमध्ये काय झालं? त्या सासूनं वाईट नजरेनं शिव्या मारायच्या का? तोंडानं नाही, हिंमत नसेल तोंडाला, पण हृदयामध्ये मारल्या का? देव कुठे राहतो? त्याच्यामध्ये काय तुम्ही शिव्या टाकल्या का? कशानं भरलं ते? नवऱ्याला कानाखुशी केली का? ही मला असं करते, सासू मला टोमणे मारते, केलं का? हॅलो, खात्यामध्ये काय झालं? खात्या बुक बघा, काय झालं? कर्ज वाढलं. धुतलेली डुकरी धुतली होते बाप्तिस्तानं, परत गाळाकडे परतली. त्यांना शुद्ध करणं कठीण आहे, कठीण आहे. आणि मला पश्चाताप होतो, मी रडतो, अरे बापा मी यांना काय करू? हॅलो, आज वेळ आहे कर्ज फेड, आज वेळ आहे. इथे वेडा माणूस उभा नाही, देव वेड्या माणसाला उभं करत नाही. देव जे दाखवतो आहे मला, तेच मी तुम्हाला सांगतो की कर्जामध्ये आहात, कर्ज फेडा आज. आमेन. कर्जामध्ये उद्या खाटेत पडाल आणि सगळी पापं तुमच्या समोर उभी राहतील, तेव्हा तुम्हाला फेडता नाही येणार. आजच ज्यानं सुनेचा, सासूचा, सासऱ्याचा अपमान केलाय, त्याने जाऊन पाय धरून म्हणा, बाबा मला क्षमा कर, तुमचं कर्ज फिटलं जाईल. हालेलुया. परत परत त्याच गोष्टी मी सांगणार नाही आहे. तुमचं कर्ज फेडा. जकर्या तेच म्हणाला. काय म्हणाला? हालेलुया. उभा राहून प्रभूला म्हणाला, जक्कय, हे प्रभू, पहा मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो, आणि जर मी कुंभांडाने कोणाचं काही घेतलं असेल तर ते चौपट परत देतो. तेव्हा प्रभू काय म्हणाला? तेव्हा येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण मिळालं आहे. आमेन. तुमची इच्छा आहे का घराला तारण मिळावं? आहे का? हालेलुया. तुमची इच्छा आहे का घराला तारण मिळावं? जबाबदारी तुमची. दर वेळेला सांगून इतकी वर्ष मी ह्याच गोष्टी सांगत आलो ना, तुच्छ मानल्या. असं मी नव्हतो सांगत, कारण प्रभूनं एखाद्या कोणीतरी अशाच माणसाला उभं नाही केलेलं इथे, तर देवाच्या दासानं प्रभू उभं करतो आणि देव त्यांच्या मुखावाटे बोलतो. तुम्ही जर त्यांची वचनं मानणार नाही तर तुम्ही देवाची वचनं मानणार नाही. कारण बोलणारा हा मनुष्य नाही, देवाचा आत्मा आहे. हालेलुया. देवाकडून असं येतं आणि इथून तुमच्याकडे जातं. संदेश ते ह्याचसाठी होते. देव डायरेक्ट कोणाशी बोलला नाही आहे, संदेष्टांशी बोलला आणि संदेष्टांनी लोकांना सांगितलं. साऱ्या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला तेच पाहायला मिळतं. देव त्या संदेष्टांच्या मुखावाटे बोलला. ज्यांनी ऐकलं ते सुटले, ज्यांनी नाही ऐकलं त्यांचा नाश झाला. सदोम आणि गमोराचा नाश करण्याच्या पूर्वी देवानं संदेशाला पाठवलं होतं, मी नाश करीन त्यांना सांग. निनवेकडे देवानं पाठवलं होतं, निनवेनं पश्चाताप केला आणि निनवी वाचली, सदोम गमोरा नाश पावले. हालेलुया. तुम्ही काय करणार आहात त्यास ठरवा. जक्कयाची उत्कंठा तुमच्या हृदयामध्ये असू द्या. मी प्रभूला पाहेन. आजही प्रभू तुम्हाला दिसेल, पण झाडावर चढण्याची आवश्यकता आहे. हे झाड कुठलं आहे? हे कुठलं झाड आहे आज आपल्याकडे? प्रार्थनेचं झाड आहे. त्या झाडावर चढा, प्रार्थनेमध्ये चढा, घरामध्ये जा, चढा प्रार्थनेच्या झाडावर. प्रार्थना आम्हाला वर नेते. प्रार्थना हे झाड आहे, ते आम्हाला वर नेतं, पण चढायला मात्र पाहिजे, मेहनत करायलाच पाहिजे. वर नेतं आणि तिथून प्रभू
नजरानजर होते. आणि मग प्रभू म्हणतो, अरे ये, आज मला तुझ्या घरी राहायचं आहे. ओ येस, आज मला तुझ्या घरी राहायचं आहे. आनंद आनंद आनंद. प्रभू मी सगळं सोडून देतो, आज सगळं पाप मी सोडून देतो. मी कोणाचं वाईट केलं असेल मी जाऊन माफी मागतो, क्षमा मागतो. आज मी सर्वांची क्षमा मागतो. प्रभू म्हणाला, आज या घराला तारण प्राप्त झालं आहे. आम्ही इथे तारण प्राप्त करून घेण्यासाठी आलेलो आहोत. आमेन. पण तारण प्राप्त करण्यासाठी कृती लागेल, क्रिया लागतील. इथे येणार आणि ऐकणार आणि घरी जाऊन जुन्या स्वभावामध्ये राहणार नव्हे, काहीही इलाज नाही. तसंच मराल. जसा आपल्या बाजूचा अविश्वासू मरतो तसाच हा विश्वासूही म्हणेल, याला फक्त विश्वासू आहेत शिक्का मारला आहे, बाकी त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. आपल्याला फरक दिसलाच पाहिजे. जक्कयाप्रमाणे वागलंच पाहिजे. मी परत देतो. तुम्ही म्हणाल, मी काय कोणाचे पैसे नाही घेतले, कोणाला लुटलं नाही. अरे बाबा, तिला शिवी मारली ना, तिचं हृदय तुटलं ना, तुझ्या खात्यात जमा झालं का वजा झाली, बॅलन्स झालं का कर्ज वाढलं? कर्ज वाढलं ना, कर्ज वाढलं. हालेलुया. पहा, त्यांच्यात आणि आमच्यातला फरक कसा कळेल? हा फरक आम्हाला दाखवायचा आहे ना. आमेन. मग जक्कयाचं उदाहरण आपल्यापुढे प्रभू ठेवतो. प्रभू काय म्हणतो? जो झटून मला शोधतो. जक्कयानं झटून शोधलं, त्याला सापडला. जो झटून मला शोधतो त्याला मी सापडतो. हे वचन जक्कयाच्या बाबतीमध्ये पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. झटून शोधलं त्याला, गर्दीची पर्वा नाही केली. जे काही त्याला शक्य झालं, तो बुटका होता. बुटका म्हणजे कमी होता शक्तीनं, पण त्याची पूर्तता त्याने प्रार्थनेद्वारे म्हणा किंवा झाडावर चढण्यानं केली. कृती केली, मी चढेन. हृदय प्रभूशी जडलेलं होतं तेव्हा तो चढला, नाही तर कशाला चढला असता? नाही का? हृदय प्रभू बरोबर होतं. प्रभू हृदय पारखतो. प्रभूनं हृदय पारखलं. एवढ्या लोकांमध्ये जक्कई त्याला दिसला, हाच योग्य माणूस आहे. आज आपण सर्वजण प्रभूला असे दिसू द्या की मी योग्य आहे. प्रभू, मी योग्य आहे. तू माझी भेट घ्यावीस असा मी योग्य आहे. दाखवूया प्रभूला आपण. आमेन. नाही तर कशाला प्रभू आपली भेट घेईल? काय आहे आपल्याकडे? काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे जे आहे ते दाखवा किंवा आज कबूल करून म्हणा, प्रभू मी चौकट परत देतो. ज्याच्याशी माझं भांडण आहे त्याच्याकडे मी जातो आणि म्हणतो, भावा मला क्षमा कर. तुझं कर्ज त्याच्या खात्यात गेलं, तू मोकळा झाला. हालेलुया, हालेलुया. तुझं कर्ज सासू आणि सुनेचं भांडण आहे का? मी कर्जातून मोकळा व्हायची तुम्हाला आयडिया सांगतो. जा, जी सून आहे जिचं ज्या सुनेचं सासूबरोबर भांडण आहे किंवा सासऱ्याबरोबर भांडण आहे, जा एक मिठाई घ्या, पाव किलो बस झाली. म्हातारीला किती लागणार आहे? ना, घ्या आणि सासूला नेऊन द्या आणि सांगा, आई माझं काय चुकलं असेल तर माफ कर, मी तुझी क्षमा मागते. सासूचं तोंड असं उघड, मग मिठाई टाका तुम्ही. कर्ज फेडलं. हालेलुया, हालेलुया. बँक खातं नील, कर्ज खातं नील. फेडायचं का ठेवायचं? नक्की का? जमेल का? काय लागेल? आत्मा लागेल, देवाच्या आत्म्याची शक्ती लागेल. सैतानाची शक्ती जर जास्त असेल तर हे होणार नाही. आत्म्याची शक्ती वाढली तर हे होईल. हालेलुया. पाव किलो मिठाई. हां, जमेल का? पैसे नसतील तर मला सांगा, मी देतो. गोष्ट सांगतो तुम्हाला, हे रेकॉर्डिंग होतं आहे, आमच्या कोळीवाड्यामध्ये पोचेल. कोळीवाड्यामध्ये नाव नाही सांगणार,
कोळीवाड्यामधली एक बाई नवीनच प्रार्थनेला यायची, येते अजूनही, चांगली आहे प्रभूमध्ये. सोने सासूचं अजिबात पटायचं नाही, कडाक्याचं भांडण. बप्तिस्मा झाला, हिचा प्रभूमध्ये वाढू लागली, म्हणावी लागली. नेहमी कंप्लेंट माझ्याकडे, काय करू, मला चैन नाही, मला घरात झोप नाही लागत, हे नाही. सासू सारखी शेव्या मारते, सारखी शेव्या मारते. म्हटलं चांगलं आहे ना, तुझी पापं धुतात ना तेवढी, काय वाईट काय होतं त्याच्यामध्ये, मग नाही. म्हटलं हिच्या शक्तीच्या पलीकडे आहे आणि ही गोष्ट हिला काही समजायची नाही. मी म्हणालं जा बाई, मग तू माझं ऐकशील का? ते म्हणे हो पप्पा, तुम्ही सांगाल ते मी ऐकेन. जा म्हटलं, एक चांगली मिठाई 1/2 किलो घे आणि सासूच्या पाया पड आणि सांग, सासूबाई तू माझी आई आहे, चुकलं माकलं मला क्षमा कर, मी लहान आहे. साधे शब्द. सासूबाई, आई तू माझी आई आहे, मी लहान आहे, हे चुकलं माकलं मला सांग, मला क्षमा कर, घे ही मिठाई तुला. चमत्कार झाला, मोठा चमत्कार झाला. आज दोघेजण एवढ्या मैत्रिणी ऐकून कर्ज फेडलं, कर्ज फेडलं. प्रभूला आपण धन्यवाद देऊ जो झटून मला शोधतो. हालेलुया. जेव्हा आपण फोन कॉल करतो ना मोबाईलवरती, तेव्हा त्या मोबाईलमधून संदेश त्या योग्य माणसापर्यंत पोचतो. मी जर प्रकाशला फोन केला तर तो दांडेकरला जाईल का? नाही. कोणाला जाईल? प्रकाशलाच जाईल. मला ज्याला फोन करायचा आहे त्याच्याकडेच माझे संदेश, मेसेज, कॉल जाईल. त्याचप्रमाणे तिथे घडलं. जक्कयाच्या हृदयातून निघालेल्या कॉलच्या लहरी ख्रिस्तापर्यंत पोहोचल्या. हे तत्व लक्षात ठेवा. तुमच्या हृदयातून निघालेले विचार प्रभूविषयीचे त्याच्यापर्यंत पोचतात. पण ते कसे पाहिजेत? शुद्ध पाहिजे. जेव्हा त्याच्यामध्ये पाप आडवं येतं तेव्हा त्या लहरी मध्ये जात नाहीत. टॉवर काय म्हणतो आपण त्याला? कनेक्टिव्हिटी. आणखीन काय म्हणतो? नेटवर्क वीक आहे. कसं आहे नेटवर्क? वीक आहे. लागतच नाही. आमच्याकडे फोनच लागत नाही. आमच्याकडे काय होतं, काय म्हणतात, आमच्याकडे नेटवर्कच नाही, भेटत नाही. नेटवर्क भेटत नाही. नवीन शब्द आहे तो. आमच्याकडे जर आम्ही भेटत नाही असं जर बोललो असं तर आमच्या बाईने आमच्या थोबाडीत मारली असते. म्हटलं असतं गधड्या, भेटायला काय माणूस आहे तो? जग बदललं, भाषा बदलली आणि आम्हाला ती काय पचनी पडत नाही. अजीर्ण होतं. पण भेटत नाही बोललं का असं असं वाटतं की भेटत नाही. बस भेटत नाही. अरे ती कशी भेटेल तुला? ती काय माणूस आहे? भाजी भेटत नाही. अरे ती कशी भेटेल तुला? भेटण्याची क्रिया 2 जिवंत व्यक्ती किंवा प्राणी करू शकतात. जिवंत तोच भेटतो ना एकमेकाला. अरे निर्जीव कसा भेटेल रे? अरे या बायांना शिकवा म्हणजे त्या मुलांना शिकवतील नीट. भेटत नाही. बाईच म्हणते भेटत नाही तर पोरगा काय करेल? थोडं विषयांतर करतो शिक्षणासाठी. एक मुलगा, ब्राह्मणा घरचा मुलगा, घरी येऊन पाठांतर करतोय. कावला काला असतो. काय करतो? कावला काला असतो. आई उच्चवर्णीय आहे, ब्राह्मण चांगला असतो, ती थोबाडीत मारते त्याच्या गधड्या. कावळा काळा असतो म्हण. आई तुला काय समजत नाही, आमची बाई तसंच शिकवते, कावला काला असतो. प्रभूला धन्यवाद देव.
आपलं उच्चार, आपले आचार, आपले विचार शुद्ध असावे. तात्पर्य काय? आपले आचार, आपले विचार, कर्म, कारण त्याच्या कर्माप्रमाणे आता भाषेचा त्याला काही संबंध नाही आहे. म्हणत आपली कर्म, आपला फोन कॉल जर कनेक्शन नीट असेल तरच पोचेल ना. आपलं कनेक्शन काय म्हणाल तुम्ही? काय कुठला शब्द वापरला? नेटवर्क. नेटवर्क क्लिअर असेल तर नेटवर्क क्लिअर करण्यासाठी जग काही कुठे चढला? आपण कुठे चढतो? नेटवर्क मिळत नसेल तर डोंगरावर. यस, चढा 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 टेकडीवर. प्रभूकडे जात होता रात्री, कुठे जात होता? डोंगरावर. इथे डोंगर जा. का? नेटवर्क क्लिअर. यस, नेटवर्क क्लिअर, डिस्टर्बन्स नाही. अशा रीतीनं जगकयानं आपलं प्रभूबरोबरचं नेटवर्क क्लिअर केलं. वेव्ज जुळल्या आणि प्रभूनं त्याला पाहिलं, लक्ष्या खाली होता. यस यस, तुझा कॉल मला लागला आहे, मी ऐकलं आहे. तुमचा ऐकला का प्रभूनं कॉल? नेटवर्क बरोबर आहे का? हॅलो, फोनची आजची भाषा करतोय मी. तुमचा कॉल लागतो का प्रभूला? अरे लागतो का? होय, एकच तिथून गुपचूप तो पण. इथं कोणीच नाही, याचा लागतच नाही तर काय बोलणार? होय. पुढल्या रविवारी मी विचारेन परत तुम्हाला, कॉल लागला का? नेटवर्क क्लिअर करा. आमेन. ती तुमच्या हातात आहे. हालेलुया. एअरटेलच्या किंवा वोडाफोनच्या हातात नाही आहे तुमचं नेटवर्क. हे नेटवर्क तुमच्या हातात आहे. हालेलुया. प्रभू मोबाईल घेऊन बसले आहे तुमची वाट पाहत. मला कधी माझ्या मुलाचा कॉल येतो. जेव्हा मुलाचा कॉल बापाला येतो ना, त्याच्यासारखा आनंद बापाला दुसरा कुठला नसतो. हालेलुया हालेलुया. जेव्हा फोन नव्हते, माझी मुलं जेव्हा परदेशी असायची, निक्सन दादा जेव्हा परदेशी असायचे, तेव्हा आई बिचारी वाट बघत बसायची, माझा एकुलता एक मुलगा कसा असेल. काहीच नाही ना, फोन नाही, काय नाही, काय नाही. त्यावेळची गोष्ट आहे, आज 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आई बिचारी वाट बघत बसायची, माझा मुलगा कसा असेल. तिचा सगळा जीव त्या मुलामध्ये. फार छान आई आहे. तिचं तळमळ हृदयाची कशी असेल, माझा मुलगा कसा आहे, माझा मुलगा कसा आहे. कधी मी बोलेन आणि कधी काळी जर का फोनवरती बोलणं झालं, त्या आईचा आनंद काय वर्णावा. तुमच्या फोनची वाट पाहतोय बाबा. अरे, तुमच्या एका फोनची वाट पाहतोय तो बाप. वाट बघत बसलाय. तुमच्यासाठी त्यानं प्राण दिलाय. वाट बघत बसलाय. माझा मुलगा मला कधी फोन करेल, माझी मुलगी मला कधी फोन करेल, कधी फोन करेल. म्हणेल बाबा 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 मी आहे. बाबा मी तुला आवडते का? बाबा मी तुझी वाट पाहते. हे जग मला नको, हे जग मला नको. इथे मला आता आनंद नाही, माझं मन इथे रमत नाही. बाबा बाबा ये ना, ये ना रे बाबा, ये ना रे बाबा. वाट नांगू येशू राजा, आम्हाला न्यायाशी. वाट नांगू येशू राजा, आम्हाला न्यायाशी. आम्हाला न्यायाशी. तू न्यायाशी. वाट न्यायाशी. येशू तू न्यायाशी. वाट नांगू येशू राजा, आम्हाला
आणि मुलीचं नातं पाहिजे, बाप आणि मुलाचं नातं पाहिजे. मुलांना बापाला हाक मारली पाहिजे, बापा बापा मी तुझ्या जखमा कशा धुवू, मी तुझ्या जखमाला तेल मलम कसं लावू, त्या माझ्यामुळे तू खाल्ले आहेत, ते फटके तू माझ्यामुळे खाल्ले आहेत. माझ्या बापा, माझ्या बाप, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. आज कर्ज फेडायला सुरुवात करायची, आज कर्ज फेडायला सुरुवात करायची. हालेलुया. जक्कयाच्या वेवलेंथ लहरी प्रभूच्या हृदयाशी भिडल्या. बस तिथून कार्याला सुरुवात झाली. आपल्या हृदयातल्या लहरी जेव्हा प्रभूच्या हृदयाला भिडतील तेव्हा कार्याला सुरुवात होईल आणि तुमचा प्रकाश तुमच्यावरती येईल. हालेलुया. कधीतरी मला एक सांगा, अरे बाबांनो, आपण प्रभूकडे खूप काही मागतो, खूप काही मागतो. कधी मागतो का प्रभू तुझा प्रकाश मला दे, तुझा प्रकाश मला दे, तुझ्यासारखं मला बनव प्रभू. माझी एकच इच्छा राहिली आहे, बाकी सगळी पुरी झाली. मला तुझ्यासारखं व्हायचं आहे प्रभू. मला मेलेले उठवायचे आहेत प्रभू. मला आंधळ्यांचे डोळे उघडायचे आहेत प्रभू. कोण मागतं का असं? प्रभूला हे आवडेल. मी गाडी बंगला हे मागितलेलं प्रभूला आवडणार नाही, कारण ती माती आहे. गाडी काय आहे? माती आहे. बायको काय आहे? माती आहे. मुलं काय आहेत? माती आहे. पैसा अडका काय आहे? माती आहे. ज्याचं मन मातीमध्ये रमलं त्याचं मन प्रभूकडे कधीच रमणार नाही. पण ज्याचं मन प्रभूकडे रमलं त्याचं मन मातीकडे रमत नाही. हालेलुया. पाय मातीचे आहेत म्हणून ते धुतले पाहिजेत. प्रभू धुतो. पाय आपले कसले आहेत? मातीचे, मातीमध्ये आहेत. प्रभू ते धुतो. खूप काही गोष्टी आपल्याला शिकवतो प्रभू त्याच्यामध्ये. पण हृदय मातीचं का? दिलं ना प्रभूला. सांगा प्रभू, हे तुझं आहे, हे तुझं आहे, हे मी तुला देते. संपूर्ण हृदयानं, संपूर्ण जीवानं, संपूर्ण मनानं. जेव्हा असं होतं कर्जाची माफी होते. आज आपण कर्जाची माफी ह्या गोष्टीकडे पाहणार आहोत. पहा, प्रकटीकरण 3 अध्याय 20 वचन. प्रकटी 3 अध्याय 20 वचन. पहा, मी दारापाशी उभा आहे आणि ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत येईन. आमेन. आणि त्याच्याबरोबर जेवीन. आमेन. आणि तो माझ्याबरोबर जेवीन. यस. हे वचन जक्कयाच्या बाबतीत पूर्ण झालं. हे वचन जक्कयाच्या बाबतीत पूर्ण झालं. प्रभूनं दार ठोकलं, जक्कयानं उघडलं आणि म्हटलं, मी कोणाचं लुटलं असेल तर मी चौपट परत देतो. बरोबर आहे. काय केलं त्यानं? हे करण्याच्या आधीच प्रभूला माहिती होतं. म्हणून प्रभू त्याला म्हणाला, जक्कया, आज तुझ्या घरी मला जेवायचं आहे. काय म्हणाला? तुमच्यापैकी कोणी आहे का प्रभूला सांगेल, प्रभू आज तू माझ्या घरी आहे, मी तुला जेवण वाढणार आहे. जर तुमच्यापैकी कोणाशी प्रभू रात्री स्वप्नात आला आणि बोलला आणि म्हणाला, मुली मला तुझ्या घरी यायचं आहे, मी तुझ्याबरोबर जेवणार आहे, तिचं कर्ज संपलं आणि तिची बँक भरून गेली. हालेलुया.
द्यायला आहे ना प्रभू. जक्कय्यानं जे केलं, जक्कय्याचं हृदय प्रभू बरोबर जडलेलं होतं. फोन लागला होता, कनेक्शन चालू होतं, बरोबर आहे. प्रभू म्हणाला, जक्कय्या खाली उतर, आज मला तुझ्या घरी जेवायचं आहे. जग काय म्हणालं, जग काय म्हणालं, हा पापी माणसांच्या घरी जेवायला गेला. ओ, आपण पापी आहोत का पुण्यवान आहोत? अरे आपण पापी आहोत का पुण्यवान आहोत? पापी आहोत रे, बोला ना, कशाला घाबरताय? पापी. मग प्रभू कोणाच्या घरी येणार आहे जेवायला? जग काही म्हणो, जगाने आम्हाला कधीच तुच्छ मानलेलं आहे, पण प्रभू आमच्या घरी जेवायला येणार आहे. आमचं कर्ज दूर होणार आहे, आमची बँक भरून जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. पहा, पहा, जक्कय जरी धनवान होता, जक्कय जरी धनवान होता, तरी वरच्या बँकेमध्ये काहीही नव्हतं, उलट कर्जा होतं. कपटानं घेतलं होतं, लुटलं होतं, नाही का? 3:17 बघा, प्रकटीकरण. कारण तू म्हणतोस की मी धनवान आहे आणि मी धन मिळवले आहे. हां, जक्कय असाच होता, धनवान होता, धन मिळवलं होतं बघा, पण आणि मला कशाची गरज नाही. जक्कय हेच म्हणत होता. पण तू कष्टी आणि दीनवाना आणि दरिद्री आणि आंधळा आणि नागवा आहेस, हे तुला ठाऊक हे नाही. तुला ठाऊक नाही. धन होतं जक्कयाकडे, सर्व काही होतं, पैसा होता. आजच्या भाषेमध्ये गाड्या असत्या, तेव्हा असत्या तर नाही का, जक्कयाकडे होतं सगळं काही, पैसा भरपूर होता. पण प्रभू इथे म्हणतो आम्हाला, तुला वाटतं तू धन मिळवलं आहे, परंतु तू कोण आहेस? भिकारी, नागडा, उघडा. देवाच्या समोर आम्ही असे आहोत, लोकांच्या समोर आम्ही मस्त कपडे घातलेले आहेत. देवाच्या समोर आम्ही कसे आहोत? हां, म्हणून देव पुढे सल्ला देतोय आपल्याला, जो त्याला दिला त्यानं मानला. काय दिलं, काय देतो सल्ला? मी तुला मसलत देतो. हां, बघा, आपल्याला मंडळीला दिलेला सल्ला मसलत काय? धनवान व्हावे म्हणून. तू धनवान व्हावं. अग्नीनं शुद्ध केलेलं सोनं माझ्यापासून विकत घे. आमेन. अग्नीनं शुद्ध केलेलं सोनं, तो पवित्र आत्मा, तो माझ्यापासून विकत घे. विकत घेण्यासाठी काय करावं लागेल? झाडावर चढावं लागेल. आमेन, हालेलुया. हीच ती किंमत आहे, इकडची किंमत नाही. झाडावर चढावं लागेल. आणखी पुढं, आणि तुझ्या नाकरेपणाची लाज प्रकट होऊ नये म्हणून तू नेसायला शुभ्र वस्त्र घ्यावी. आमेन. बाप्तिस्मा म्हणजे वस्त्र पांघरणं. ती आपण घेतली आहेत, पण त्याच्यावर डाग पडलेत खूप. आणि तुला दिसावं म्हणून तू आपल्या डोळ्यास लावण्याकरिता अंजन घ्यावं. आमेन. वचन तुला दिसावं, वचनातले अर्थ तुला समजावेत, म्हणून आपल्या डोळ्यास लावण्यासाठी तू काय कर? अंजन माझ्याकडून घे. तू धनवान होशील, तू धनवान होशील, तुझं कर्ज माफ होईल. हालेलुया. वचन 8 लूक, आपण 11:8 मध्ये येऊया. आपण किती पाहिलं होतं? लूक 19 8 पहा. पण जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, हे प्रभू, पहा मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो, आणि जर मी कुंभाराने कोणाचे काही घेतलं असेल तर ते 54 परत देतो. आमेन, आमेन, हालेलुया. काय झालं आता इथे? कर्ज माफ झालं. हालेलुया. इथे कर्ज माफ झालेलं आहे. ख्रिस्त घरात आला जेवायला, जे त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे झालं. तारण प्राप्त झालं. आता मला सांगा, खात्यामध्ये बॅलन्स आलं का कर्ज राहिलं? किती जमा झाले खात्यामध्ये सांगा? मोजता येतील? मोजता येतील? हाच प्रयत्न करा. आमेन. हाच प्रयत्न करा की माझ्या खात्यामध्ये
जमा व्हायला हवेत. आमेन. ख्रिस्त माझ्या घरात यायला हवा. दर रविवारी आपण घरोघरी, दर रविवारीत आपल्याकडे तर सगळीकडे दररोज घरोघरी प्रत्येक दिवस वाटलेले आहेत ना. हालेलुया. पहा, घरोघरी जमत आहोत. मंडळी म्हणजे कोण? देवाचं शरीर. मग घरोघरी देवाचं शरीर एकत्र जमत आहे. कोण जेवत आहे? कोण जेवत आहे? हां, लक्षात घ्या. तुमच्या घरी मंडळी जेवते. याच मंडळी म्हणजेच ख्रिस्ताचं शरीर म्हणजेच ख्रिस्त. तुमच्या घरी जेवतो तो कोण? ख्रिस्त जेवतो. हे विसरू नका. तुमच्या घरी तुम्ही ख्रिस्ताला, मंडळीला बोलवलं आहे म्हणजे ख्रिस्ताला बोलवलं आहे. आमेन. पण तुमचं घर कर्जाखाली नसावं. तुमचं घर कर्जाखाली नसावं. इकडे देवाची मंडळी जेवते, ख्रिस्त जेवतो आणि बाजूच्या घराबरोबर तुमचं भांडण आहे, तर ते जेवण ख्रिस्ताला पचणार नाही. पचणार, आशीर्वाद मिळणार नाही. म्हणून पहिलं आपल्या शेजाऱ्यांची समेट करा, शेजाऱ्यांवर प्रेम करा आणि मग ख्रिस्ताला जेवायला बोलवा. आमेन. हालेलुया. आपल्या सासू सासऱ्यांची समेट करा आणि मग ख्रिस्ताला जेवायला बोलवा. नाही तर ख्रिस्ताला हे सगळं दिसेल, हे पाप दिसेल. परिणाम काय होईल? तुमच्या खात्यामध्ये कर्ज वाढेल, फुकट जाईल सगळं काही. आमेन. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हालेलुया.